बातमी येते वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली। निलेश चव्हाणच्या घरातनं या संदर्भात हगवणेंचे 3 मोबाईल आता पोलिसांनी जप्त केले आहेत। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। निलेशची बंदूक आणि पासपोर्ट देखील पोलिसांनी जप्त केलाय। त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या हगवणेंच्या मोबाईलमधनं आता कोणत्या गोष्टी समोर येत आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। तर निलेशला घेऊन जात पोलिसांनी त्याच्या घरी 1.5 तास कसून तपास केला। या तपासात पोलिसांच्या हाती काय काय लागलंय ते बघूया। शशांक, लता आणि करिश्मा या तिघांचे मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। तर परवानाधारक बंदूक, ही देखील जप्त करण्यात आली आणि निलेशचा पासपोर्ट देखील पोलिसांनी जप्त केलाय। दरम्यान वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 10 दिवस फरार राहिल्यावर काल त्याला भारत नेपाळ सीमेवरून अटक झाली। नेपाळहून विमानाने मध्यरात्री 2:30 वाजता पोलीस त्याला घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले। पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता दाखल झाले। खेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यावर बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आलाय।